संगमनेरमध्ये सलोख्याची परंपरा राखत बकरी ईद साजरी करण्याचे पोलीस प्रशासनाचे आव्हान. शांतता बैठक संपन्न. तर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांची उपस्थिती. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस झाले सज्ज. बघा सविस्तर न्यूज NMPवर. नमस्कार, जय जय भारत, जय संविधान. न्यूज NMPमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती देशभरात आनंदाने आणि उत्साहाने साजरी होणाऱ्या आगामी बकरी ईद निमित्ताची. प्रेक्षकांनो, बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात संपन्न झाली. संगमनेरची आजवरची सामाजिक सलोख्याची आणि एकोप्याची परंपरा यापुढेही कायम राखत सर्व समाज बांधवांनी हा सण अत्यंत शांततेत, आनंदात आणि पवित्र वातावरणात साजरा करावा, असे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, संगमनेर शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर, संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, घुलेवाडी ग्रामीणचे आरोग्य अधिकारी तसेच संगमनेर शहराचे काजी व मुस्लिम धर्मगुरू अब्दुल रकीब अब्दुल वहाब पीरजादे प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय संगमनेरचे विद्यमान व माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान व माजी नगरसेवक, विविध सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी, मुस्लिम समाज बांधव आणि विशेषतः करून कुरैशी समाजाचे अध्यक्ष नदीम कुरैशी यांच्यासह कुरैशी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. तर बैठकीत बोलताना संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी सणादरम्यान स्वच्छता, आरोग्य आणि नागरिक सुविधाबाबत नगरपालिकेकडे दिल्या गेलेल्या कडक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश दिले आहे. तर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वागचौरे यांनी उपस्थित समाज बांधवांशी संवाद साधताना कायद्याचा आदर राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की बकरी ईद हा पवित्र आणि त्यागाचा सण आहे. या सणाला कोठेही गालबोट लागू नये ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. तर गोवंश हत्या या कायद्याने गंभीर गुन्हा असून त्याची वाहतूक, खरेदी, विक्री किंवा कत्तल यासारखे प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा सज्जड दम तसेच कायदेशीर प्रक्रियेबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी नवीन कायद्यानुसार गोवंश हत्येसंदर्भातील गुन्ह्यामध्ये संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत मकोका कारवाई होऊ शकते याची कायदेशीर माहिती दिली. तसेच सणाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर, संगमनेर आणि लोणी परिसरातून काही संघटित गुन्हेगारी व गोवंश हत्येमध्ये गुंतलेल्या समाजकंटकांना आधीच हद्दपार अर्थातच तडीपार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर डिजिटल तंत्रज्ञानाची नजर आणि सुरक्षेची तयारी देखील पोलिसांनी केली आहे. सणादरम्यान शहरात शांतता आणि सलोखा टिकून राहावा, तसेच कोणत्याही अफवांना किंवा गडबाजीला थारा मिळू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. शहरात CCTV कॅमेरे, मोबाईल सर्वेक्षण आणि इतर आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर चोख नजर ठेवली जाणार आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. शेवटी पोलीस प्रशासनाने दोन्ही समाजातील नागरिकांना अतिशय भावनिक आणि महत्त्वाचे आवाहन देखील केले आहे. तर संगमनेर ही संतांची, विचारांची आणि सामाजिक एकतेची भूमी आहे. सण उत्सव हे माणसांना जोडण्यासाठी असतात, तोडण्यासाठी नाही. कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरील अफवांवर किंवा चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. दोन्ही समाजांनी परस्परांच्या भावनांचा आदर ठेवून सलोखा अधिक दृढ करावा. जर कुठेही संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. प्रशासनाला सहकार्य करून संगमनेरची शांततेची परंपरा अधिक उज्ज्वल करूया, असे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बघा सविस्तर न्यूज NMPच्या माध्यमातून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी काय मत व्यक्त केलं. येत्या 28 मे रोजी संपूर्ण देशामध्ये बकरी ईद हा सण साजरा होत आहे. या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आज रोजी संगमनेर शहरामध्ये संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शहरातील सर्व जे काही मुस्लिम धर्मीय नागरिक आहेत, त्याशिवाय काही मस्जिदचे मौलवी आहे, ईदगाह ट्रस्टी आहे, त्याचप्रमाणे पालिकेचे अधिकारी आहेत, पशुसंवर्धन अधिकारी आहेत, यांच्या समवेत ही बैठक घेण्यात आली. यामध्ये बकरी ईद हा सण शांततेमध्ये साजरा होण्याच्या बाबत विविध सूचना किंवा जे शासकीय निर्देश आहेत ते देखील सर्व नागरिकांना देण्यात आलेले आहेत. त्यानुसार प्रशासनाच्या वतीनं जे काही टेम्पररी स्लॉटर हाऊस आहेत ते या ठिकाणी 4 ठिकाणी संगमनेर शहरामध्ये सुरू करण्यात येणार आहे. पालिकेच्या वतीनं सुद्धा
जे काही घंटागाडी आहेत, जे वेस्टेज मटेरियल आहे गोळा करण्यासाठी त्या जास्त संख्येनं लावण्यात येणार आहे. त्या 2 ते 3 वेळा परिसरामधून फेरीसुद्धा येणार आहे, वेस्टेज मटेरियल कलेक्ट करणार आहेत. याशिवाय संपूर्ण शहरामध्ये पोलिसांच्या वतीनं बंदोबस्त देखील डिप्लॉय करण्यात येणार आहे. त्या दृष्टीनं नागरिकांनासुद्धा आमच्याकडून काही सूचना आहेत, काही आम्ही आवाहन करू इच्छितो. त्यानुसार कोणत्याही नागरिकाने उघड्यावर कुर्बानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. याशिवाय जे काही वेस्टेज मटेरियल आहे ते सुद्धा घंटागाडीतच जमा केलं जाईल या दृष्टीनं सुद्धा दक्षता घ्यावी. ते उघड्यावर किंवा इथं स्वतः पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याशिवाय जे शासनाकडील जो काही कायदा आहे गोवंश हत्याबंदी संबंधात किंवा प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा किंवा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम याची अंमलबजावणी होईल. कुठेही अवैधपणे गोवंशाची वाहतूक होणार नाही, गोवंशाची कत्तल होणार नाही या दृष्टीनं देखील जिल्हा पोलीस मुख्यालयाकडून पोलीस पथकं तयार करण्यात आलेली आहेत. पोलीस स्टेशन स्तरावर सुद्धा ही पथकं आहेत आणि जर कोणी अशा पद्धतीनं गोवंशाची कत्तल करताना मिळून आलं तर त्यावरती सुद्धा गंभीर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 21 मे रोजी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांचं देखील सर्वच आजच्या मीटिंगमध्ये वाचन करण्यात आलं. सर्वांना या सूचना देखील सांगण्यात आल्या. एकंदरीतच हा जो बकरी ईद सण आहे हा शांततेत परंतु कोणताही अनुचित प्रकार न होता साजरा होईल या दृष्टीनं पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आलेली आहे.